जी सगळ्यांची काळजी घेते, जी सगळ्यांना वेळेत घरात कसं आवरून देता येईल, कसं मी त्यांच्या आवडीच्या भाज्या करता येईल किंवा जर फेस्टिव्हल आलं तर घर कसं छान साफ-सफाई करता येईल, ह्या सगळ्याचा विचार करणारी जी स्त्री आहे घरातली, तिला आपण रिस्पेक्ट द्यायचंच विसरायला लागलोय. आपल्याला असं वाटतं ती रोजच घरात आहे. तिला काय आहे पाहायचंय, तिला काय बोलायचंय. पण त्या स्त्रीला फक्त 2 शब्दांचं म्हणजे गरज असते किंवा तिच्या मनाला त्या 2 शब्दाचा आधार असतो. आणि ते 2 शब्द म्हणजे काय, की "तू आज खूप छान स्वयंपाक केलाय" किंवा "आज तू खूप छान दिसतीयेस." असे जरी 2 शब्द आपण वेळ वेळ काढून जर तिला बोललो, तर नक्कीच ती या 2 शब्दामुळे सुद्धा मनातून खूप आनंदी होऊ शकते आणि एक्स्ट्रा काम करण्यासाठी तिला चार्जिंग मिळू शकते. कारण स्त्री ही घरातली प्रत्येक घरातली स्त्री ही खूप इम्पॉर्टंट आहे. ती आहे म्हणूनच त्या घराला घर पण आहे. त्याच्यामुळे स्त्रीला प्लीज खूप छान रिस्पेक्ट द्या आणि तिला मनातून प्रेम करा. कारण स्त्री आहे ना, एक तर खूप सगळ्यांना भावनिकदृष्ट्या जोडली गेलेली असते आणि नेमकं त्याच्यामुळे तिला आहे ना, कधी-कधी खूप त्रास वाटतो, की अरे मी सगळ्यांची केअर करते. छोट्या-छोट्या गोष्टीची सुद्धा मी आवर्जून काळजी घेते. पण ह्यांच्या कसं लक्षात येत नाही, की त्यांनी थोडं मला वेळ काढून बोलावं, असं तिला वाटत असतं. त्याच्यामुळे प्लीज जर वेळ भेटला ना, थोड्या-थोड्या शब्दांनी तिला ॲप्रिशिएट करा. बघा, पहिल्यापेक्षा घर तुम्हाला अजून आनंदी वाटू शकतं.